जनकल्याण स्मार्ट कार्ड पाडणार सवलतींचा पाऊस. आमदार संजय केळकर यांची महिला भगिनींसाठी अनोखी भेट. महिला विकास परिवार संस्थेचे संयोजक. सरकारच्या विविध शासकीय योजनांमध्ये महिलांच्या उद्धाराचे कार्य होत असताना ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. महिलांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी या मोफत जनकल्याण डिस्काउंट कार्डचा हातभार लागणार आहे. रविवार दिनांक 1 तारखेला नौपाडा येथील भगवती शाळेच्या मैदानात सायंकाळी 5 वाजता या कार्डचे वाटप आमदार केळकर यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली. जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील सर्व महिला भगिनी सदस्यांना देण्यात येणाऱ्या या जनकल्याण कार्डच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी दिलेल्या दुकानांच्या यादीमधून ज्या दुकानात खरेदी करतील तिथे त्यांना 15 ते 50% विशेष सूट मिळणार आहे. पत्रकार परिषदेत आमदार संजय केळकर यांच्यासह महिला विकास परिवाराचे संयोजक पंढरीनाथ पवार, व्यापारी आघाडीचे ठाणे शहर अध्यक्ष मितेश शहा आदी उपस्थित होते. आमच्या माता भगिनींसाठी, नारी शक्ती, मातृशक्तीसाठी या ठाणे शहरामध्ये एक आम्ही स्कीम आणली आहे. स्कीम म्हणण्यापेक्षा एक उपक्रम म्हणता येईल, कारण की जनकल्याण कार्डच्या माध्यमातून एका बाजूला व्यापाऱ्यांनी कमी नफा घेऊन आम्हाला सवलत द्यावी आणि आमच्या मातृशक्तीला, महिला शक्तीला बचत मिळावी, या दृष्टीने आम्ही अपील केलं होतं आस्थापनांना. आणि 80 आस्थापनांनी, की ज्याच्यामध्ये साडीपासून ते कॉस्मेटिकपर्यंत अनेक प्रकारच्या आस्थापनांनी मान्य केलं आहे. आणि 15% ते 20%, 25%, काही ठिकाणी 50% हे कार्ड, जनकल्याण कार्ड जे आहे ते दाखवल्यानंतर त्यांना ही सवलत उपलब्ध होणार आहे. महिला विकास परिवार ही आमची महत्त्वाची संस्था आहे, की ज्याच्यामध्ये हजारो महिला सदस्य आहेत. आणि या महिला विकास परिवारच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रकारचे आम्ही उपक्रम राबवतो. आणि त्याच्यातलाच हा एक भाग असून याचं 1 सप्टेंबरला भगवती मैदानात संध्याकाळी 5 वाजता आम्ही या जनकल्याण कार्डचं, ज्या महिलांनी हे महिला विकास परिवारचा फॉर्म भरलेला असेल, केवळ फॉर्मच आहे, कुठल्याही प्रकारचे त्याला सपोर्टिंगची गरज नाही, त्या महिलांना हे जनकल्याण कार्ड देण्यात येणार आहे. आणि एक प्रकारचे हे पाठबळ देण्याची भावना आहे, सहकार्याची भावना आहे. आमच्या मातृशक्तीला याच्यातून बचत व्हावी ही एक भावना आहे. आणि व्यापाऱ्यांना देखील अपील करून त्यांनी कमी नफा घेऊन त्यांना मदत करावी, अशा प्रकारची ही भावना आहे. कारण आम्ही 4 सूत्र आहेत, की एकीकडे सुरक्षा, सुविधा, सेवा आणि स्वयंरोजगाराकरता जे म्हणून करता येईल ते गेल्या 3 वर्षापासून, म्हणजे महिला विकास परिवार जो आम्ही स्थापन केला तेव्हापासून हे काम जे आहे ते करतो आहोत. मी महिलांना आमच्या, कारण की सर्व घटकांना, सर्व उत्पन्न गटांना ही योजना जी आहे ती उपलब्ध राहणार आहे. अवश्य पुढच्या काळामध्ये सणासुदीचेही दिवस आहे. ही स्कीम तर वर्षभराकरता आहे, नंतर नूतनीकरण करणार आहे त्या कार्डाचं. पण हे स्मार्ट कार्ड आपल्याकडे अवश्य ठेवा. आणि ज्यांना जेव्हा जी गरज पडेल त्याप्रमाणे आपण खरेदीला जाताना आपल्याला हा एक आमचा अल्पसा प्रयत्न आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला सवलत मिळेल, आपल्याला बचत होईल. जवळजवळ 4,500 महिलांनी हे फॉर्म जे आहेत ते घेऊन गेलेले आहेत. आणि 1 सप्टेंबरपासून ते फॉर्म दिल्यानंतर त्यांना हे कार्ड जे आहे ते उपलब्ध होणार.